आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत यवतमाळमधील नागरिकांच्या समस्या। यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण म्हणजेच बेंबळा धरण। या धरणामध्ये लाखो हेक्टर शेतकऱ्यांची जमीन जाऊन शेतकरी विध्वस्त झाल्याची माहिती या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने मिळत आहे। हा धरण 1992 मध्ये झाला आहे आणि ह्या धरणामुळे अनेक शेतकरी उद्ध्वस्त सुद्धा झाल्याची माहिती या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर शेतकऱ्यांचे मुलं जे आहेत ते बेरोजगार आहेत, त्यांच्या हाताला काम नाही आणि सरकारने त्यांना कुठेही मदत केली नाही असा आरोप त्या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। तर जाणून घेऊया त्यांच्या लोकशाही आवाजच्या माध्यमातून त्यांचा आवाज। गावात जे उठण्याची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस आमचं पुरं गाव उद्ध्वस्तून आम्ही नवीन गाव शिफ्ट करण्यात आलं। पण त्यावेळेस इथं जसं आम्ही शिफ्ट झालो त्यानंतर आम्हाला कुठलीच सुविधा नसताना, आम्हाला लाईट नसताना बिन घरी राहावं लागलं, कुळाच्या घरामध्ये राहावं लागलं। सर गव्हर्नमेंट जे आम्हाला शेड उपलब्ध करून दिले त्या शेडमध्ये राहावं लागलं। काही नाही सर, सरकारकडे अशीच मागणी आहे आमची की जसं आम्हाला उदरनिर्वाह आमचं जे खतम करण्यात आला त्यांचा, त्यामुळे आम्हाला लोन देऊन किंवा आम्हाला एखादा रोजगार उपलब्धसाठी सुविधा करून द्यावी सर। तुम्ही नोकरी तर देऊ शकत नाही, पण त्या प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेटवर तुम्ही काही प्रमाणात पैशाची जर त्याच्यावर हे केली तर आम्हाला त्याच्यापासून रोजगार निर्मिती होईल। या बऱ्याचशा काही सुविधा आहे अजूनही काही गावापर्यंत पोहोचलेल्या नाही, त्या सुविधा पोहोचून द्यायचं काम शासनाने केलं पाहिजे अशी आमची एकंदरीत मागणी आहे। आमच्या या प्रकल्पग्रस्तामध्ये शेती गेली पण पैसा पाहिजे तेवढा मिळाला नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला बेरोजगारी पण उपलब्ध झालेली आहे आणि आता आम्ही जे 5 ते 6 हजारामध्ये इथे आम्हाला काम करावं लागत आहे। त्यामध्ये आमच्यावाल्या ज्या समस्या आहे त्या पूर्ण होत नाही आहे, तरी शासनाने आमच्यासाठी काहीतरी करावं। ज्यांच्याकडनं बेंबळा प्रकल्पात जमीन अधिग्रहित केलेला आहे त्यांना 2014 नंतरचा जो जमीन अधिग्रहण कायदा आला आहे त्याप्रमाणे आता चौपट पैसे द्यावे। ते पैसे दिल्याशिवाय त्यांचं आयुष्य ठिकाणावरतीच येणार नाही। मी स्वतः 30 एकर गेलेला शेतकरी थ्रेशरवरती मजुरीचं काम करताना पाहिलेलं आहे, जो एकेकाळी जमीनदार होता। तर त्याच्या विवंचना मोठ्या आहे, त्याला सरकारने मदत ही केलीच पाहिजे आणि नवीन कायद्याने त्याला पैसे द्यायलाच पाहिजे। तुम्ही त्यांना जर पैसे देऊ शकत नसाल तर त्यांच्या पोरांना नोकऱ्या देणार आहात का? तर तेही होत नाही आहे। मग नेमकं तुम्हाला सरकारला पाणी शेतकऱ्यांना काय करायचं आहे काय नाही हे तुम्ही असं कसं बंधन टाकू शकता? त्याच्यामुळे सरकारनं याच्याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे। केवळ नोकरशाही किंवा ठेकेदारांचे पोटं भरायसाठी अशा योजना जर तुम्ही राबवत असाल तर याच्यातून शेतीला काहीही फायदा होणार नाही आहे। त्या सगळ्या लोकांना पुनर्विचार व्हावा आणि चौपटचा जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं बेंबळा धरणाला लागू झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं विस्थापन झालं पाहिजे। ज्या उद्देशाने ज्यांनी धरणासाठी जमिनी दिले त्यांच्या नशिबी गरिबी झाली आहे आणि गरिबी हा शाप आहे, त्यांची गरिबी दूर झालीच पाहिजे आणि त्यांचं विस्थापन व्यवस्थेचे पुन्हा मोबदल्याच्या स्वरूपात सुद्धा व्हायला पाहिजे। बाभुळगाव तालुक्यातील धरणग्रस्तांना न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांची या ठिकाणी ओरड होत आहे। याच जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मात्र प्रशासन त्या ठिकाणी जे आहे तर त्यांच्या पाठीशी नसल्याची ओरड धरणग्रस्ताची आहे। तर खरंच येणाऱ्या काळामध्ये धरणग्रस्तांना मदत मिळेल का असा सवाल सुद्धा ह्यावेळेस धरणग्रस्ताच्या वतीने करण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही न्यूज, बाभुळगाव, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।